ANS News. आमचे आनंद दिघे साहेब यांना त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज आपण वॉर्ड क्रमांक 1 वतीने इथे काशी अयोध्येला जी सर्व भाविक गेले होते, माननीय आपले विभाग प्रमुख आणि आमदार तुकारामजी काते साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी मला असं वाटतं ट्रेनच बुक केलेली पूर्ण ना, ते आम्ही पण व्हिडिओ वगैरे बघितले होते सगळे. असंख्य आपली सगळी रहिवासी, मला असं वाटतं आमच्या विभागातले पण काही लोक आले होते, वाडवलीतले वगैरे पण होते सोबत. तर म्हणजे हा खूप मोठा उपक्रम होता आणि त्यांच्यासाठी आज आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. खूप मोठी गोष्ट आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय अणुशक्तीनगर विधानसभेचे आमचे विभाग प्रमुख अविनाशजी राणे साहेब, तसेच महिला शाखा संघटिकाकडून ताई आशाताई, तन्वी आणि माडी भाऊ, सर्व पदाधिकारी, आमचा हिरू नागेश, नाही तो शकत नाही कसं खूप आहे. असो, अतिशय स्तुत्य असे उपक्रम काते साहेब नेहमीच सर्वांसाठी करत असतात. माननीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे नेते, लाडके नेते, त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्वजणांनी मिळून एकत्र याच्याने त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं आणि तो आमदाराचा ठसा, तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी साहेबांना आशीर्वाद दिले, एकनाथ शिंदे साहेबांना, आणि आपण मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आमदार निवडून दिले. ज्या पद्धतीने माननीय राहुलजी शेवाळे साहेब, आपले सर्वांचे लाडके खासदार, कारण अजूनही ते खासदारच आहे, कधीही त्यांच्याकडे जा, कधीच तुम्हाला असं म्हटलं जाणार नाही, कुठलेही कामं होतात. आणि ज्या प्रचंड कामाच्या गतीने त्यांनी बऱ्यापैकी सर्व महिलांना संघटित करून त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण पक्षाचं काम अतिशय उत्कृष्टपणे करीत आहोत. काते साहेब आणि दादा, मला असं वाटतं महिना झाला तन्वी वणवण आपली सगळ्यांकडे फिरतीये, तर चांगल्या पद्धतीने तिच्याबरोबर महिला शाखा संघटना आणि सर्व पदाधिकारी काम करीत आहेत. तर हा भावनात्मक विषय आहे. एक नाळ जुळली घाटल्यातल्या लोकांसोबत, आणि मला असं वाटतं जेव्हा कुठेतरी नाळ जुळते मग त्याच्यात किती अंतर पडलं, किती वर्ष इकडे तिकडे झाले, कातेसाहेब आमच्याकडे तिकडे होते आमदार म्हणून, मग नंतर परत आता चेंबूरला आले, तरी पण ती नाळ कधी तुटत नाही. आपण म्हणतो ना, मराठी माणसं तर नेहमी म्हणतात की नाळ जोडली गेली आहे तर ती कधी तुटणार नाही. तर तशा पद्धतीने जे लोकांची ज्यांची नाळ जोडलेली असते तर ती कधी तुटत नाही. आणि तुम्ही सगळे जे रहिवासी आहात ते अतिशय प्रामाणिकपणे सर्व आपल्या शिंदे साहेबांसोबत, सर्व इथल्या राहुल शेवाळे साहेब असू दे, काते साहेब असू दे किंवा अविनाश राणे साहेब, ते विभाग प्रमुख म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि इथला हक्काचा आमदार आपला निवडून दिला. तर वैदिताई आज नाही आहेत, त्या लग्नाला गेले, तर त्या म्हणजे खूप चांगला परिश्रम या सगळ्या लोकांनी केले आणि तुम्हाला एक हक्काचा आमदार आणून दिला. जेव्हा हक्काचा माणूस आपल्याकडे असतो तेव्हा आपण कुठल्याही गोष्टीसाठी केव्हाही रात्री बेरात्री केव्हाही आपण फोन करून बोलू शकतो. आणि शिवसेनेचं तर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक ब्रीद वाक्य होतं की शिवसेनेतले सगळे 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. पण मला असं वाटतं शिंदे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखालची सगळी जी टीम आहे तर ती मला असं वाटतं 100% समाजकार्य करते.
आणि ज्या ज्या गोष्टी नागरिकांना मिळायला पाहिजे, पोचायला पाहिजे, त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या जातात. साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी अतिशय खूप मोठे काम केलं. आता ज्या काही ठिकाणी ज्या आपल्या नगरपालिकेच्या किंवा अजून वेगळ्या इलेक्शन झाले ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या वगैरे, तिथेही अगदी प्रत्येक ठिकाणी शिंदे साहेब पोहोचले आणि त्या माध्यमातून त्यांनी कामं केले. आपण सर्वांनी ठरवायचं आहे की आपला युतीतून आपला महापौर आपल्याला बसवायचा आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती आणि आपले हक्काचे सर्व कामं करून घ्यायची आहेत, तुमचा विकास करून घ्यायचा आहे, घाटलाचा विकास करून घ्यायचा आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे जे नगरसेवक आपले महानगरपालिकेच्या दालनात बसतील तर तुमचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील. आणि आता ज्या पद्धतीने त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये GR काढला आणि पगडी सिस्टीमची जी घरं होती, आपल्या हक्काची घरं आहेत, ज्या असू दे किंवा क्लस्टर प्रोजेक्ट असू दे, ते वेगवेगळे प्रोजेक्ट राबवण्याचं काम साहेब करत आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की जो आता 15-20 वर्षापूर्वी जो आपला मुंबईतला मराठी माणूस बाहेर फेकला गेलाय, बाहेर गेलाय, तर तो परत आपण आपल्या मुंबईत तो परत आणायचा आहे आणि घराला घर देणार असं त्यांनी ठरवलंय. कारण की आम्ही बघितलं, आम्ही पोटनिवडणुका केल्या आहेत. आम्ही जेव्हा वसई विरार इकडे जात होतो ना, आपला मराठी माणूस जो इथून गिरणी कामगार असू दे किंवा अजून वेगळ्या पद्धतीने जे बाहेर गेलेत, तिथे त्यांना दार उघडून बोलायची सुद्धा मुभा नव्हती. आम्ही पोटनिवडणुकीला जेव्हा जात होतो, आम्ही दार ठोकलं की त्यांना सांगायचो की आम्ही मुंबईतून आलोय आणि मराठीतून बोलले की त्यांना खूप आनंद व्हायचा. आणि मग आमच्याशी जर बोलले ना, दुसऱ्या दिवशी त्यांना तिथल्या लोकांना कळलं की या बिल्डिंग मध्ये ही लोक प्रचाराला गेलीत म्हणून 4-4 माळ्याच्या इमारती तिकडे, दुसऱ्या दिवशी त्यांच्या बिल्डिंगचं पाणी बंद, लाईट बंद, अशी परिस्थिती आपल्याकडे. बऱ्याच लोकांना वोटर ID देत नाही ते लोक अजून. अशी आपली सगळी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण महायुतीतून नक्कीच प्रयत्न करणार आहेत. आणि माननीय एकनाथ